नमस्कार, मी विलास बडे आजपासून घेऊन येतोय नवा कोरा शो बडे मुद्दे। या शो मध्ये मी घेऊन येणार आहे राज्यातले धगधगते विषय, राज्यातले अतिशय महत्त्वाचे मुद्दे आणि त्यावर एक सविस्तर चर्चा। तुमच्या प्रश्नांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे बडे मुद्दे। सुरुवातीला जाणून घेणार आहोत आपण आजचे बडे मुद्दे। आपण सुरुवातीला हे बडे मुद्दे बघताना रस्त्यांवरच्या संघर्षाने ठाकरेंच्या प्रतिष्ठेला धक्का लागतोय का, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। दुसरा बडा मुद्दा, मराठा आरक्षणावरून पवारांची टोलवाटोलवी सुरू आहे का, पुन्हा सरकारकडे बोट दाखवलं गेलंय का, गोलगोल उत्तर आहेत का। छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना थेट चॅलेंज केलंय, 288 जागा लढवावा, चॅलेंज जरांगे स्वीकारतात का, हा तिसरा मुद्दा। आणि चौथा मुद्दा आहे, बारामतीत पुन्हा रंगणार आहे काका विरुद्ध पुतण्याचा सामना आणि हाच आपला इतिहास आहे, इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती आहे। आणि बडे मुद्दे मधला सगळ्यात मोठा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्षाचा। सवाल आहे, सुपाऱ्या, शेण आणि बांगड्यांच्या एकमेकांवरच्या माऱ्यानं ठाकरेंची पत कमी होतीये का, हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण आहे गेल्या 3 दिवसात घडलेला महाराष्ट्रातला भूतपूर्व राडा। मंडळी, आपल्या महाराष्ट्रात ठाकरे आणि दरारा हे समानार्थी शब्द आहेत। गेल्या अनेक दशकांपासून या नावाचा दरारा कायम आहे, कारण मराठी माणसाचं त्यांच्यावरचं प्रेम। पण या महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं की दोन्ही ठाकरेंच्या गाडीवरती हल्ला झाला। खरं तर ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करायची आजवर कोणाची हिंमत झाली नाही, पण ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाईत एकाच वटवृक्षाच्या 2 फांद्या आपापसात भिडल्या। भाऊबंदकीच्या संघर्षात दोन्ही बाजूंच्या सैनिकांकडून सर्वोच्च नेत्यांवर सुपाऱ्या, नारळ, बांगड्या आणि अगदी शेणाचाही मारा केला गेला। त्यामुळे ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या मराठी माणसाला हा संघर्ष रुचलेला नाही, या दोघांचंही नुकसान होतंय अशी भावना आहे। त्यामुळेच प्रश्न निर्माण होतोय, भाऊबंदकीच्या सत्ता संघर्षात एकमेकांवर फेकल्या गेलेल्या सुपाऱ्या, बांगड्या आणि शेणाच्या माऱ्यानं ठाकरेंची पत कमी होतीये का, पाहूया स्पेशल रिपोर्ट। ठिकाण बीड। राज ठाकरेंच्या वाहनासमोर फेकल्या सुपाऱ्या। ठिकाण ठाणे। उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेणाचा मारा। महाराष्ट्रानं पहिल्यांदाच ठाकरेंच्या बाबतीत असा रस्त्यावरचा राजकीय संघर्ष पाहिला। दोन्ही ठाकरेंच्या समर्थकांनी तुफान राडा घातला। त्यासाठी सुपारी, शेण, नारळ आणि अगदी बांगड्यांचाही वापर केला। खरं तर आजवर ठाकरेंच्या दौऱ्यात साधं आंदोलन करण्याची कोणाची हिंमत नव्हती, वाहनांवर शेण सुपारी फेकणं तर दूर। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणात शिवसेनेचा आणि ठाकरेंचा दरारा निर्माण केला। त्यामुळे आजवर असं आंदोलन करण्याचं कोणी धाडस केलं नव्हतं, पण आता उद्धव आणि राज ठाकरे बंधूंमधल्या भाऊबंदकीनं सगळे राजकीय संकेत पायदळी तुडवले जात आहेत। त्याची सुरुवात बीडमध्ये झाली। मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केलं। राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। तसंच राज ठाकरेंच्या स्वागताच्या ठिकाणी सुपाऱ्या फेकण्यात आल्या। यावेळी आंदोलकांनी ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर ठाकरे विरुद्ध ठाकरे वादाची ठिणगी पडली। तो शिवसेनेचा कोण तो जिल्हा प्रमुख, ज्याला आमच्या पोरांनी मारला, नशीब पोलीस मध्ये पडले। मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी। राज ठाकरेंविरोधातल्या आंदोलनावर शिवसेना उभाठानं तात्काळ प्रतिक्रिया देणं अपेक्षित होतं, कारण एका पक्षप्रमुखाच्या वाहनावर सुपाऱ्या फेकण्याचा प्रयत्न केला गेला
पण तसं काही झालं नाही. वाद वाढण्याची चिन्ह लक्षात येता उद्धव ठाकरेंच्या पक्षानं कानावर हात ठेवले. बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला असं वृत्तपत्रात आम्ही वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं, सुपारा फेकला, अन्य काय फेकलं. त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही. स्थानिक लेवलला मराठा आंदोलक अनेक पक्षातले एकत्र आले आणि त्यांनी निषेध व्यक्त केला. मराठा आरक्षणावरून हा वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंनी राज्यात आरक्षणाची गरज नसल्याची भूमिका मांडली आणि त्यानंतर ठिकठिकाणी राज ठाकरेंना मराठी आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पण बीडमध्ये ठाकरे बंधूंमधली राजकीय भाऊबंदकी उफाळून आली. त्याचे पडसाद ठाण्यात उमटले नसते तरच नवल. मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकल्या. बीडमधल्या सुपाऱ्यांना शेण, नारळ आणि बांगड्यांनी प्रत्युत्तर देण्यात आलं. कोणाचे कार्यकर्ते होते म्हणता तुम्ही? ते दिल्लीच्या अब्दुल शाह अब्दालीचे लोक होते. अब्दुल शाह अहमद शाह अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाचं वेगळं स्थान आहे. त्यामुळे आजही राज्याच्या राजकारणात ठाकरेंचं महत्त्व कायम आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांचे राजकीय मार्ग वेगळे असले तरी त्यांनी एकत्र यावं अशी इच्छा असणारा मोठा मराठी वर्ग आहे. पण नुकत्याच झालेल्या या संघर्षानं ठाकरेंच्या राजकीय प्रतिष्ठेला धक्का तर लागला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गेल्या 3 दिवसातल्या या सगळ्या राड्यानं काही मूलभूत सवाल निर्माण झालेत. आपण जाणून घेऊया. हे सवाल आहेत आज या राड्याच्या नंतर निर्माण झालेले. कारण संघर्षामध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्षात सुपारी, शेण कशासाठी, या बांगड्या कशासाठी, हा मूलभूत सवाल आहे. कारण मुद्द्याची लढाई आहे तर मग ती गुद्द्यावर काय येते? जरांगेंच्या आडून राज ठाकरेंना टार्गेट केलं जाते का, हा सवाल आहे. कारण राज ठाकरेंनी तशा प्रकारचा गंभीर आरोप केलेला आहे. सवाल हा सुद्धा आहे की आज राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर का आहे? मराठी मतांच्या मधला मोठा वाटा राज ठाकरे घेऊन जाऊ शकतात का, त्याच्याबद्दलच्या एक प्रकारची भीती त्यांच्या मनात आहे का, म्हणून राज ठाकरेंना टार्गेट केलं जाते का, हा सवाल आहे. सवाल हा सुद्धा आहे, उद्धव ठाकरेंना मराठी मतं फुटतील म्हणून त्यांना एक प्रकारे एक धास्ती आहे का, हा सुद्धा मुद्दा या निमित्तानं चर्चेला आलेला आहे. त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आणि मुद्दा राज ठाकरेंना सुपारीवाद ठरवण्याचा नेरेटिव्ह सेट केला जातोय का, आणि या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत. किशोरीताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आणि आपल्यासोबत या चर्चेमध्ये आणखीन एक पाहुणे सहभागी होत आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, फायर ब्रँड नेते आहेत मनसेचे. आणि या सगळ्याचं राजकीय विश्लेषण महत्त्वाचं आहे आणि हे विश्लेषण समजून सांगणं महाराष्ट्राला गरजेचं आहे तटस्थपणे. त्यासाठी आपल्यासोबत श्रीमंत माने, ज्येष्ठ पत्रकार, हे सुद्धा जोडले जाणार आहेत. पण त्याआधी आज जो मुद्दा घेऊन आपण इथं आलेलो आहोत त्या मुद्द्याच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला काय वाटतंय, सामान्य माणसाला हे पटलंय का, त्याचं मत काय, हे सुद्धा आम्ही जाणून घेतलं. म्हणून हा सवाल निर्माण झाला. जाणून घेऊयात मराठी माणूस काय म्हणतोय. आपल्या महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती नाही. ज्या पद्धतीनं त्यांचे दोघांचेही कार्यकर्ते एकामेकावरती चिखलफेक करून राहिलेले आहे, ज्या पद्धतीनं बोलभाषा ते वापरून राहिलेले आहे, ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. आणि इथे महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे प्रश्न आहे, नोकरदारांचे प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे. याच्यासाठी भांडणार ना तुम्ही? राज्यामध्ये जी स्थिती आहे शेतकऱ्यांची, पूरपीडितांची, तरुणांच्या ज्या रोजगाराची आहे, ह्या गोष्टीला बगल देऊन ह्या गोष्टीकडे लक्ष न देता शासनाचं कुणीकडे लक्ष घालायचं, लोकांचं कुणीकडे लक्षाला आपले जे लक्ष असलं ते त्यांचं लक्ष डायव्हर्ट करायचं कुणीकडे, असं हे पद्धतीचं हे राजकारण नाही आहे. आणि हे जे राजकारण चालू आहे हे घाणेरडं राजकारण चालू आहे. आज शेतकरी आपला संकटामध्ये आहे.
पाण्याचं आज गेल्या महिनाभरापासून पाऊस चालू आहे. बऱ्याच शहरामध्ये जे स्थिती आहे ते पावसामुळे खूप गंभीर होत चाललेली आहे. तर असे अनेक प्रश्न आपल्या आज जनतेसमोर आहेत. त्यांनी दोघांनी पण या सर्व महत्त्वाच्या प्रश्नाकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे. दोन्हीही ठाकरे मोठे नेते आहे, त्यांना दोघांनाही मानणारा महाराष्ट्रामध्ये मोठा वर्ग आहे. अगर ते असे वागले तर महाराष्ट्राची संस्कृतीला कुठेतरी हा धक्का पोहोचतो. हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. अगर आज असं केलं तर जे तरुणांच्या हातावर दगड आहे, आज त्यांना पोलीस केसेस होतील. तर नेत्यांची जबाबदारी आहे की कार्यकर्त्यांना सांभाळून घेणे आणि ही जी महाराष्ट्राची संस्कृती ही टिकवणं ह्या दोन्ही नेत्यांचं काम आहे. चर्चेला आपण सुरुवात करतोय. चर्चेच्या सुरुवातीलाच मी किशोरीताईंकडे जातोय. किशोरीताई, जनतेचं मत काय आहे हे तुम्हाला ऐकवलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे? प्रश्न आहे, तुम्ही सुपाऱ्या फेकून शेण ओढून घेतलं का? आवाज बंद झाला. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय किशोरीताई? हा हा हो येतोय येतोय. प्रश्न आहे, तुम्ही सुपाऱ्या फेकून परत बंद झाला. हॅलो. हा, येतोय आवाज आता? हॅलो. हो येतोय. सुपाऱ्या फेकून शेण, बांगड्या, नारळ सगळं ओढवून घेतलं का? पहिला प्रश्न असा आहे, कालचा जो काही बीडमध्ये प्रकार घडलाय काल परवा, हा, त्याच्यामध्ये सुपाऱ्या ज्यांनी मारल्या हा, ते सरळ सरळ ज्या राजसाहेबांनी मनसेच्या प्रमुखांनी आरक्षणावर जे भाष्य केलं त्या आरक्षणामधले मराठा समाज म्हणून असलेले नेते होते. याला रंग जरी तुम्ही आमच्या पक्षाला दिला तरी आत्ता पण म्हणजे चौकशी अंती तेच आलंय की ते मराठा समाजाचे लोक होती. कुठल्याही असल्या हिंसक याला कधीही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे अशा गोष्टीला पाठिंबा देत नाही, देणार नाही. पण ज्यांनी सुपाऱ्या दिल्या ती सुपारी जे काही चाललंय ते काय आज नाही हो. पक्ष फुटल्यापासूनच ते लोकांचा नरेटिव्ह आहे. ते आम्ही नाही नरेटिव्ह करत आहे, ते तेव्हापासूनच आहे. कारण आपण जर पाहिलं तर 2-2.5 वर्षापूर्वी पण उठ दुपारी घे सुपारी हे एक प्रचलित वाक्य हे झालेलं आहे. त्यामुळे आत्ता नरेटिव्ह आम्ही नाही पसरवत. मुळात त्याच्यामध्ये वेगवेगळे अँगलनी बघण्याची गरज आहे. आणि जे महाराष्ट्रामध्ये 2014 पासून किंवा आपण 2019 नंतर जे हवंय ते आता देण्याचा प्रयत्न आहे का, असा माझा पण थेट प्रश्न आहे. कारण महाराष्ट्र हा आपण नेहमी म्हणतोय सुसंस्कारी आहे, असा आहे तसा आहे, पण कुठे दिसतोय या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने कोणाच्या तरी एका ॲम्बिशनसाठी अख्ख्या महाराष्ट्राचा चिखल केला. हे आज आम्ही नाही म्हणत आहे, तुम्ही जर सोशल मीडिया पाहत असाल तर हे लोकांचं म्हणणं आहे. आणि मग आपण सर्वांनीच म्हणजे काल जर पाहिलं तर मला वाटतं उद्धवजींनी तर खूपच संयमी भूमिका घेतली. जरी नारळ आले हे आलं, कारण सुपारी आमच्याकडनं गेल्या नाही सांगू नाही, फक्त निमित्त आणि निमित्त हवंय. प्रत्येकाच्या बाजूस पुरण होत आहेत. मी किती मोठा दादा या महाराष्ट्राचा आहे, मी किती इथे महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईत किंवा ठाण्यात मी कसा हे करू शकतो, ही स्पर्धा लागली आहे का मनसेमध्ये? जो उठतोय तो काय वाटेल ते तोंडानी, म्हणजे गृहमंत्री हे ऐकतायत की नाही की याच्यावर घरात घुसून मारू? अरे वा, तुम्ही घरात घुसून मारू. काल बांगड्या दिल्या, महिलांचा अपमान नाही केला. तुम्हाला कालच्या बांगड्या इतक्या स्वस्त वाटतायत का? महिलांच्या हातातल्या बांगड्या तुम्हाला इतक्या कच्च्या वाटतायत का? अहो, आम्ही पण रणरागिणी आहोत. अशा बांगड्या देऊन महिलांचा अपमान नका करू. अख्ख्या महाराष्ट्रात कायम तुम्ही महिलांचा अपमान करत आलाय. बांगड्या देण्याचं काय कारण? काय म्हणजे तुम्हाला महिला कमजोर वाटतात का? तुम्ही बांगड्या फेकणार आणि आम्ही बघायचं? त्यामुळे मला असं वाटतं काल जे तिकडनं ठाण्यातून काही मनसेचे कार्यकर्ते इथे 2-2.5-3 हजारच्या वर
जर आमच्या नेत्यांनी तो संयम राखला नसता तर काय तरुण मुलांच्या समोर काय नेतोय आपण? त्यांच्या अंगावरती केसेस, त्यांच्या अंगावर आताच काल परवा जे काही घडलं त्याच्यात राष्ट्रवादीच्या आमदाराच्या त्याच्या एकाचा मृत्यू झाला, एका मनसे कार्यकर्त्याचा. याच्यातनं काय आपण घेणार आहोत की नाही? मध्यमवर्गीय मुलं, कारण एकदम गरीब आणि मध्यमवर्गीय वरची तुमच्याकडे कोणच नाही कोणाकडे. पण ताई हे सगळं ठीक आहे, हे सगळं ठीक आहे, पण राज ठाकरेंनी तुमच्यावरती गंभीर आरोप केला. राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या आडून तुम्ही म्हणजे विरोधक हे राज ठाकरेंचे दौरे अडवणं किंवा त्यांना अडवण्याचं काम केलं जात आहे. यात किती तथ्य? साहेब, हे मुळात म्हणजे राजसाहेबांसारख्या व्यक्तींनी बोलणंच चुकीचं आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये जसा आरक्षणाचा प्रश्न आला, अगदी 14-15 पासून प्रचंड मोर्चे पाहिले, प्रचंड हे केलं, तर गावागावांमध्ये आमदार लोकांना बंदी घातली. ज्यांनी आरक्षणावरती चुकीचं असं त्यांना वाटतंय मराठा, त्यांनी त्या गावामध्ये दंगे केले. म्हणजे त्यांना सांगितलं आमदारांना, तुम्हाला घर येता येणार नाही, गावात तुम्हाला करता येणार नाही. त्याला आम्हाला मध्ये काढून तुम्ही जो काय एक राजकीय रंग का देताय? उलट आरक्षण का असावं काय ते सरकारचा आणि केंद्राचा प्रश्न आहे आणि लवकर सोडवावा. आमच्या तर पक्षप्रमुखांनी सांगितलं की कधीही सांगा, आमचा सपोर्ट आहे म्हणून. ठीक आहे. आपल्या चर्चेमध्ये संदीप देशपांडे सुद्धा आता सहभागी झालेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. संदीपजी, आता ताईंचं असं म्हणणं आहे की बीडमध्ये जो प्रकार झाला सुपाऱ्यांचा त्याच्याशी त्यांचा संबंध नाही. तुमच्याकडे असा कुठला पुरावा आहे की जेणेकरून तुम्ही म्हणताय की हे त्यांनीच केलं? संदीपजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो. हा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नाही, मला ऐकून आहे, बोला. किशोरीताई असं म्हणाल्या की बीडमध्ये घडलेल्या प्रकाराशी आमचा संबंध नव्हता, आमचे ते कार्यकर्ते नव्हते, मग तुम्ही संबंध जोडला कसा? मला असं वाटतं ह्या बोलण्यात काय अर्थ नाहीये. म्हणजे ही घिसीपिटी रेकॉर्ड आहे, सगळ्यांना माहिती आहे. तो त्यांचा जिल्हा प्रमुख होता, त्याचं नाव गणेश काहीतरी आहे, आणि तो बीडचा त्यांनी शिवसेनेचे मशालचे झेंडे होते. आणि आता या गोष्टीत काही चर्चा करण्याचा अर्थ नाही ना की ते आमचे नव्हते आणि मग असं आहे तसं आहे. काय मला वाटतं या गोष्टी केल्या तर केलं म्हणायचं माणसानं, नाही केलं तर नाही केलं. ठीक आहे. किशोरीताई, तुम्हाला काहीतरी म्हणायचं? नाही, ते पक्षाचे जरी हे असले तरी ते मराठा आंदोलनामध्ये सक्रिय आहेत आणि मराठा आरक्षणावर बोलले म्हणून तो प्रकार घडला, हे आम्ही कायम सांगत आलोय. ते नव्हते. मग परवा जो याच्यामध्ये मुस्लिमांनी मातोश्रीवर काढला त्याचे पण संदर्भ आहेत की. आता संदर्भापेक्षा तरुण पिढीला काल का आजच आदित्य साहेबांनी सांगितलं, आदित्य ठाकरेंनी, की आपण निवडणूक युद्धासारखी नाही लढायची, आपण निवडणूक लोकशाहीच्या तंत्राने लढायची, आपण निवडणूक आपल्या ठळक मुद्द्यांवर जे महाराष्ट्रामध्ये आता खऱ्या अर्थाने प्रश्न आहेत. ताई क्षणभर असं मान्य करूया की ते आंदोलक होते आणि तुमचे जिल्हाध्यक्ष होते. जर एखाद्या पक्षप्रमुखाच्या गाडीवर हल्ला होत असेल, ती बाब तुम्हाला कळते, त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया, त्याचा निषेध तातडीनं, किंवा त्याच्याशी आमचा संबंध नाही, किंवा त्याच्यावरती कारवाई नाही केलंय आणि त्याचा आम्ही समर्थन नाही केलेलं आहे. पण त्याच्यावर कारवाई काय केली? पण सांगितलं त्याच्यावर कारवाई काय केली? मराठा आरक्षणांमधनं आलेला तो उद्रेक आहे. बघा, प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचं आरक्षण हे फारच ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई का ना केली? त्यांना जे वाटलं की आमच्या आरक्षणावर तुम्ही का बोलताय, उलट सपोर्ट करा, तर त्याच्यामुळे घडलेला तो प्रकार आहे. त्याचं समर्थन कोणीच नाही केलंय, पण तो कार्यकर्ता नाही असंही नाही नाकारलंय. पण छुपा एक प्रकारचं समर्थन होतं असा आरोप केला जातोय. मग त्यामुळे, कारण तुमचा कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता असं करतोय, कसा तुम्ही कोणी कसेही अर्थ काढाल सर, तर त्याला काही अर्थ नाही ना. मराठा आरक्षणावरती कायम तुम्ही बऱ्याच तुमच्या चॅनलनी अनेकदा, किती आक्रमक आहेत ती लोक, संवेदनशील आहेत. आम्ही आहोत, आम्हालाही वाटतं की मराठा आरक्षण करा. मी मराठा समाजात जन्म झालाय की मिळाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीने आज
ठीक आहे. संपूर्ण किती मी जणांचे ताई येतो मृत्यू तुमच्याकडे. झाले, बाळा त्या नांदगावकर आता आपल्या आरक्षणामुळे सोबत काय जोडले नुकसान गेलेले होतंय आहेत. ते सांगता येईल. ताई बरोबर आहे. मी येतो तुमच्याकडे. बाळा नांदगावकर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. बाळाजी स्वागत आहे तुमचं. आवाज येतोय ठीक आहे, त्यांच्यापर्यंत आवाज आपला पोहोचत नाही, काहीतरी तांत्रिक अडचण आहे. मला श्रीमंत माने यांच्याकडे जायचं आहे. माने सर, असं काय झालं? खरं तर आताची जी उबाठा आहे त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष कोण आहे किंवा त्यांचा विरोध कोणाला आहे? भाजपला आहे, मुख्य स्पर्धक त्यांचा. त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना आहे. पण सातत्यानं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना टार्गेट का करतायत? तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल? याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हां, नंबर एक, आता ज्याचा उल्लेख झाला तो महाराष्ट्रातला मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न हा खूप संवेदनशील आहे. तो ऐरणीवर आला आहे आणि जिथं जिथं मराठा समाजाचे आंदोलन किंवा त्याच्या मागणीची तीव्रता अधिक आहे त्या ठिकाणी सगळ्याच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते अडचणीत आहेत. स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली नाही तर समाज त्यांच्यावरती नाराज होतोय. बीडची जी घटना झाली आहे त्यामध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती राज ठाकरे निघाल्यानंतर त्यांनी सोलापूरमध्ये, लातूरमध्ये त्या संदर्भातली जी चर्चा झाली तर त्याची एक प्रतिक्रिया बीडमध्ये उमटली आणि ते जे काही केलं ते वाईट आहे. कारण त्याचं असं कुणीच या पद्धतीनं कायदा हातात घेऊ नये हे ठीक आहे. परंतु मराठा आरक्षणाची तीव्रता अधिक असलेल्या सगळ्या भागांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते या पद्धतीनं एका डायलेमामध्ये आहेत, अडचणीत आहेत, द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की त्यांना नेमकी भूमिका काय घ्यायची हे कळत नाही आहे. आणि प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या पक्षाच्या नजरेत येण्यासाठी, त्याच्या राजकारणासाठी आणि केवळ आमदारकीचंच राजकारण नव्हे तर अगदी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सगळ्या ठिकाणी, कारण आता तो जी भूमिका घेतोय त्या भूमिकेवरतीच त्याचं राजकीय भवितव्य ठरणार आहे. पुढे जाऊन जेव्हा जेव्हा त्याला राजकीय संधी मिळेल त्यावेळेला त्याला हे मराठा समाजाकडून हे विचारलं जाणार आहे की आरक्षणाच्या वेळेला तुम्ही काय भूमिका घेतली. बरोबर. नंबर 1 हा सामाजिक प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये मराठा समाज, ओबीसी या पद्धतीची एक प्रचंड दुफळी तयार झाली आहे की वाईट आहे. सामाजिक दृष्ट्या इतकं संवेदनशील एखादं प्रकरण होऊ नये आणि ते होण्यामागचे जे कारण आहेत ती राजकीय आहेत. ती राजकीय यासाठी आहेत की सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्या संदर्भात गंभीरपणे चर्चा करायला पाहिजे. ज्यांना जे मिळणार आहे ते स्पष्टपणे सांगण्याचे. पण तसं सध्या तरी काही होताना दिसत नाहीये. अशी दोन्हीची गरज आहे. खरं आहे. तशी स्पष्ट भूमिका कुणी घेताना दिसत नाही. गोलगोल आहे सगळं. पण मी येतो सर तुमच्याकडे. बाळा नांदगावकर आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. बाळाजी स्वागत आहे तुमचं. प्रश्न ताईंचा हा होता या चर्चेमध्ये. पहिली गोष्ट तर ते आंदोलक होते, त्यांचा आंदोलक म्हणून त्यांनी केलेलं होतं, शिवसेना म्हणून त्याच्याशी आमचा संबंध नाही असं त्यांचं एक मत आहे. दुसरा मुद्दा आहे, जर त्यांनी आंदोलक म्हटलं तुम्ही त्यांचं उबाठा गटावरती बिल का फाडताय? त्यांनी जर समजा गाय मारली तर तुम्ही वासरू मारताय का? तुम्ही शेण मारणं एखाद्या नेतृत्वावरती, सर्वोच्च नेतृत्वावरती हे कितपत योग्य आहे? किशोरीताईंचं मी मनापासून स्वागत करतो. आम्ही बरेच वर्ष एकत्र काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांनाही माझ्या कामाची पद्धत माहिती आहे, त्यांच्या कामाची पद्धत मलाही माहिती आहे. राहिला विषय आता हा जो काही चालू आहे तो विषय, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की ते काही वेळेनंतर कळाले की ते उबाटाची आणि पवार साहेबांची माणसं आहेत म्हणून. हे काय आम्ही दाखवलं नाही, आम्ही शोधलं नाही, तुमच्याच लोकांनी शोधून काढलं ते. आणि त्याच्यानंतर कळालं की ते पक्षाची लोक आहेत म्हणून. आणि मुळात मराठा आरक्षण हा विषय तसा फार सेन्सिटिव्ह विषय आहे. मराठा आरक्षणाविषयी सन्माननीय बाळासाहेबांची भूमिका सर्व ज्ञात आहे. बाळासाहेबांची स्पष्ट भूमिका त्यावेळेला घेतली होती की आर्थिक निकषावरती ते त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. का हा विषय मुळात हा विषय घटनेशी संबंधित आहे, हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे. आणि म्हणून या विषयावरती जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला केंद्राशी बोलायला पाहिजेत, जेणेकरून केंद्र तो विषय संपवू शकतो. या राज्यामध्ये, या देशामध्ये केंद्रामध्ये पवार साहेबांचे सरकार होतं, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, ज्या सरकारमध्ये सन्मान्य उद्धव साहेबांचे, बाळासाहेबांचे लोक म्हणजे आमचे खासदार त्यावेळेला मंत्री महोदय होते.
त्यावेळेला जर या विषयाला वाचा होत म्हणजे तो विषय सगळ्यांना ज्ञात होता. ठीक आहे. त्याच वेळेला जर ही लोक त्या ठिकाणी मंत्री म्हणून होते तर त्यावेळेला जर हा विषय संपवला असता तर आज तो विषय मार्गी लागलेला असता. पण तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला बाळाजी, मी येतो तुमच्याकडे. या दरम्यान तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडताय, तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला बाळासाहेबांच्या भूमिकेच्या बद्दल. बाळासाहेबांची या संदर्भातली भूमिका काय होती जी राज ठाकरे आजही म्हणतायत, त्यात काही साम्य आहे का? देशासमोर इस्लामचा मोठा धोका असताना जातीपातीच्या आधारावर आरक्षण दिल्यानं अगोदरच फाटलेला हिंदू विभागला जाईल, त्यामुळे कोणत्याही जातीपातीचा विचार न करता आर्थिक निकषावर सगळ्यांना आरक्षण द्यावं. आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही पक्ष स्पष्ट भूमिका घेत नाहीये, दुटप्पी भूमिका घेतली जातीये. जातीपातीच्या आधारावर आरक्षण दिल्यास जातीय लढे उभे राहतील. बाळासाहेबांनी हे दसरा मेळाव्यात भाषण केलेलं होतं आणि त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडलेली होती. जर राज ठाकरे आज आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची भूमिका मांडतायत तर मग ते वेगळं काय सांगतायत? उलट उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष बाळासाहेबांच्या भूमिकेपासून वेगळा झालाय का, हाही सवाल आहे. ताई, मुळामध्ये मला वाटतं तुम्ही त्या सगळ्या गोष्टीला एक वेगळं वळण देताय. बाळासाहेबांच्या भूमिकेशी तर कायम सहमत आहोत. त्याच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीने मराठा एकवटतोय, ओबीसीचे गट पाडले गेले, ओबीसी मराठा याच्यामध्ये गट पाडले गेले, पडले. बाळासाहेबांचं म्हणणं ते होतं जाती जातीमध्ये समाज विभागला जाऊ नये, आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं. मला कंप्लीट करू दे, मला पूर्ण करू दे ना. त्या पद्धतीने जेव्हा मागितलं जातं, जर आर्थिक निकषावर द्या म्हणून जर सरकार आज बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललंय तर मग मध्येच आम्ही सरसकट ओबीसी म्हणून कुणबी म्हणून आरक्षण देतो म्हणून मान्यता दिली. आम्हाला पण तेच म्हणायचंय, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि या महाराष्ट्रात असलेले सर्व नेते यांनी बसून की एकाच विषयावरती बाबा आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे, हे तर तेव्हापासून तर आम्ही पण म्हणतोय. पण त्याच्यानंतर ज्या ज्या भूमिका बदलल्या, केंद्राने अद्याप त्याच्यावर कुठलंच भाष्य केलेलं नाही. केंद्राला त्याचा सोयर सुतक नाही. तिकडे महाराष्ट्रात तुम्ही काय करताय ते करा आणि त्याच्यामधनं आमचा काय फायदा होईल तो होऊ दे, अशा पद्धतीने जी भूमिका आपल्याला दिसते. आणि मधल्या पिरियडमध्ये ज्या 2-2.5 वर्षामध्ये सरसकट दिलं गेलं त्याच्यानं ओबीसी पेटला. आज 2 गट झालेत. म्हणजे आतापर्यंत पण तुमची याच्याबद्दलची भूमिका तीच आहे का? बाळासाहेबांची जी भूमिका होती तीच आहे का आर्थिक निकषाबद्दलची? राज ठाकरेंची मात्र तीच आहे हे स्पष्ट आहे. सरकारने जी भूमिका घेईल, सरकार केंद्र म्हणा किंवा राज्य, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. जेणेकरून तुमची भूमिका काय हे विचारताय? ओबीसी पण तुमची सरकारची भूमिका बाळासाहेबांचीच आहे. असं अडचणीत मुद्दा आणणं नाही. आमचं म्हणणं आहे सरकार केंद्र काय ठरवतंय, कारण आम्ही किती ते म्हटलं बाळासाहेबांनी बोला का, आणि ज्या पद्धतीने म्हटलंय तुम्ही मंत्री होते, अहो एक मंत्रीपद होतं ते पण लघु राखून बोलतो. किशोरीताईंची थोडी गल्लत होते. बाळासाहेबांनी आर्थिक निकषावरती आरक्षण असावं अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला मांडली होती. तेव्हा त्यांचं एक अत्यंत प्रसिद्ध झालेलं वाक्य होतं आणि ते असं होतं की पोटाला जात नसते पण जातीला पोट असतं, अशा प्रकारचं बाळासाहेबांचं वाक्य होतं. आणि म्हणून आर्थिक निकषावरती द्या ही भूमिका होती. ती भूमिका आज राज ठाकरे साहेब अत्यंत परखडपणे घेऊन चाललेले आहेत. मला आजही आठवते की गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख एका मंच स्टेजवरती होते. त्यावेळेला विलासराव देशमुखांनी सुद्धा त्यावेळेला भूमिका मांडली होती की आर्थिक निकषावरती मिळाले, तुम्ही क्लिप काढल्या तुम्हाला त्या मिळतील. त्यानंतर पुण्यामध्ये राज ठाकरे साहेबांनी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांनी आर्थिक निकषावरती आरक्षण मिळाल्या पाहिजे ही भूमिका मांडली होती. माझं त्याच्या पलीकडे म्हणणं आहे की मराठा समाजातले 90-95% लोक खरंच गरीब आहेत, काही मुठभर लोक हे श्रीमंत आहेत. मग तो मराठा समाज जर माझा आर्थिकदृष्ट्या सबळ नसेल तर त्या मुलांना शैक्षणिक आणि त्या मुलांना रोजगारामध्ये संधी मिळाली नाही पाहिजे का? मग त्याची मागणी काय चुकीची आहे?
त्याच्या पुढे माझं म्हणणं आहे, राज्याचे मुख्यमंत्री पवार साहेब होते, केंद्रामध्ये मंत्री महोदय होते, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं आणि उद्धव साहेबांची लोक मंत्रिमंडळात होती, हे केंद्राशी निगडीत आहे, हे घटनेशी निगडीत आहे. मग त्यावेळेला तुम्हाला कोणी थांबवलं होतं आरक्षण देण्यासाठी? या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण जे होऊ शकत नाही त्यासाठी तुम्ही त्या लोकांची माती भडकवताय, त्यांना खोटं नाटं फसवताय, हे त्यांना स्पष्टपणे. पण मग बाळा नांदगावकरजी, तुम्ही वेगळं काय करताय? तुम्ही वेगळं काय करताय? बडे साहेब एक मिनिट ऐका. शैक्षणिक संस्था कोणाच्या आहेत? साखर कारखाने कोणाकडे आहेत? विविध सहकारी संस्था कोणाकडे आहेत? दूध संस्था कोणाकडे आहेत? या सगळ्या मातबर मराठा नेत्यांकडेच आहेत. मग या मातबर मराठा नेत्यांकडे जर संस्था असतील तर तुम्ही मग माझ्या मराठा समाजाच्या लोकांना का त्या नोकऱ्यांमध्ये तिकडे तुम्ही आरक्षण देत नाही? त्या मुलांना का नोकरीमध्ये घेत नाही तुम्ही? का त्यांना तुमच्या साखर कारखान्यामध्ये नोकऱ्या देत नाही? का तुमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये या मराठा मुलांचं तुम्ही का डोनेशन घेताय? त्यांना द्या ना सवलत तुम्ही तिथे, ती का देत नाही तुम्ही? महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आणणारे एवढे वर्ष राज्य तुम्हीच केलं, तुम्ही राज्य केलं, त्यावेळेला तुम्हाला मराठा समाज आठवलं नाही? त्यावेळेला तुम्ही सरकारकडून तुम्ही जमिनी घेणार, त्याच्यावरती तुम्ही तुमचे इमले बांधणार आणि मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणार, हे कितपत योग्य? आणि म्हणून राज ठाकरे साहेब असे म्हणाले की आर्थिक निकषावरती मिळालं पाहिजे. माझ्या हातात सत्ता द्या, मी दाखवून देईल की मराठा समाजाच्या मुलांना काही आरक्षण मागायची गरज नाही. काय मी तुम्हाला या सगळ्या जागेवरती मी तुम्हाला नोकरीमध्ये, शैक्षणिकमध्ये मी तुम्हाला आरक्षण देऊ शकतो. जे घटनेने बाधिल, मी ओबीसी समाज असो की इतर समाज असो, त्यांचा तो जे आहे ते त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. मराठा तो दुर्लक्षित आहे, तुमची भूमिका कळली, समाजाला मिळालं पाहिजे. तुमची भूमिका कळली, त्याची स्पष्ट भूमिका आजच्या तारखेला शिवसेनेची नाही. ठीक आहे, मी थेट ताईंकडे जातो. ताई, तुमची स्पष्ट भूमिका नाहीये मराठा आरक्षणाबद्दल किंवा एकूण आरक्षणाबद्दल? मुळामध्ये नांदगावकर साहेबांचा पण मी आदर ठेवून बोलते की ज्या पद्धतीने आता तुम्ही मागे काय खूप झालं, पण आता ह्या 2.5-3 वर्षात पण काय घडतंय, जे उद्योगधंदे पार गुजरातमध्ये जात आहेत, त्याबद्दल एकही शब्द नाही, उलट जास्तच पायघड्या इकडनं आणि तिकडनं. तर मला असं वाटतं की आपल्याला जर खरंच त्या महाराष्ट्राच्या युवकांच्या, युवतींचा आपल्याला काळजी वाटते, तर त्या काळजीपोटी नाही, मला वाटतं तसं वागणं पण दिसलं पाहिजे. ठीक आहे. हे लोकांना माहिती आहे. लक्षात घ्या, बाळा नांदगावकर विरोधात बसल्यामुळे नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलताय. जर त्यावेळेला मुख्यमंत्रीपद तुम्हाला त्यांनी दिलं असतं तर तुम्ही त्याच्या विरोधात बोलला नसतात. आम्ही नरेंद्र मोदीच्या विरोधात सुद्धा बोललेलो आहे. चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट बोलण्याचा माझ्या याचा धर्म आहे. आणि परखडपणे बोलतात, निर्भीडपणे बोलतात, राजकीय फायद्या तोट्याचा विचार न करता बोलतात. तो माझ्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या लोकांचा विचार करून बोलतात. ते स्वतःच्या पक्षाचा विचार सुद्धा करत नाहीत. हे तुम्ही ताई लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही जे लावलं व्हिडिओ आम्ही कशाला काढला होता, तो नरेंद्र मोदीच्या विरोधातच काढला होता ना. जे चुकीचं आहे त्याचं चुकीचं आहे, जे चांगलं त्याला चांगलं. जर तुम्ही बाळा नांदगावकरजी वेळेल तशी आम्ही बाळा नांदगावकरजी, जर तुम्ही चुकीला भूमिका बदलल्या, चुकीला मी विचारतो त्यांना, जर चुकीला चूक म्हणण्याची तुमची भूमिका आहे, तर मग उद्धव ठाकरे यांच्यावरती शेण फेकणं, त्यांच्या गाडीवरती बांगड्या फेकणं, त्यांच्या गाडीवरती नारळ फेकणं, काचा फोडणं, हे बरोबर आहे का? याचं समर्थन तुम्ही करताय का? पहिली गोष्ट, मी कधीही बाळा नांदगावकरचं पूर्ण करिअर पहा तुम्ही, मी आंदोलन करणारा माणूस आहे. मी खूप आंदोलनं गेले 40 वर्षात केली. मी हिंसेचं कधी समर्थन केले नाही, करत नाही, करणार नाही. पण घडलं काय ते तुम्ही पहिलं पहा. घडलं असं की तिकडे साहेबांची गाडी अडवून त्यांच्यावरती शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी जे काही सुपाऱ्या बिपाऱ्या फेकल्या ते चुकीचंच होतं आणि त्याच्यामुळे या इकडची अशी प्रतिक्रिया उमटली. तर आपल्याकडे एक म्हण आहे, आदित्य साहेब ऐका बडे साहेब ऐका, आदित्य साहेब दौरे करतायत. आमच्या लोकांनी कधी त्यांच्या गाड्या अडवल्या का? त्यांना रोखलं का? टीका टिप्पणी
हे राजकीय टीका टिप्पणी होते. हा, असं सरळ कधी सरळ केलं होतं. आता नांदगावकर त्यांच्या साहेब, लोकांनी तुम्ही केल्यानंतर फार शेवटी विचित्र काय एकाच करताय? वटवृक्षाच्या दोन सरळ फांद्या सरळ आहात तुम्ही तुम्ही. असं करा, हे तुम्ही एक हा हा तुम्ही मागून लोकांना तुमच्या कार्यकर्त्यांना सांगताय अडवा. हे तुमच्या बोलण्यात ना एक बाजू बिलकुल वाटते. नाही, बिलकुल मुळामध्ये नाही, बिलकुल अडवून नाही. टाकणं आणि आम्ही चालत्या गाडीवर कधीही फेकून चुकीच्या मारणं, गोष्टीचं समर्थन केलं त्या नाही. गाडीच्या बिलकुल नाही. असलेल्या आतल्या लोकांना इजा होणं मी- सोडा, मी पण त्या तिथून गोष्टीचं बाकी पण समर्थन रहदारी कदापि चालू करत होती. नाही. तिथल्या एखाद्या कोणाला लोकांना लागलं असतं, अहो, ऍक्सिडेंट तुम्ही त्यांचा किशोरीताई, झाला असता, तुमच्या त्यांना काय कार्यकर्त्यांना त्याची जबाबदारी सांगा ना. कोणी घेतली असती? माझा नारळ दोघांनाही फेकता प्रश्न तुम्ही आहे. गाडीवर, माझा दोघांनाही चालत्या प्रश्न आहे. गाडीवर. आमच्या लोकांनी थांबून ती जे कोण माझा होते आंदोलक, माझा ताई त्यांनी तुम्हालाही गाडी आणि थांबवून तुम्हालाही बाहेर प्रश्न आहे. केलं. बाळासाहेब फेकून नाही नावाच्या मारले. एकाच वटवृक्षाच्या या दोन फांद्या आहेत, दोन फांद्या आहेत. आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या गाडीवर कुणाला समोर आंदोलन करण्याची हिंमत झाली नाही, ठाकरेंच्या गाडीवर काही फेकण्याची हिंमत झाली नाही. पण ठाकरेंना हे करून दाखवलं का? ठाकरेंची पत याच्यामुळे कमी होतीये का? माझा दोघांना सवाल आहे. पहिल्यांदा बाळाजी, नाही नाही, एका ठाकरेंची पत आहे की नाही मला नाही माहिती. गोष्ट लक्षात घ्या, असं एका मागच्या ठाकरेंची वेळेला पत, पण उद्धव मी बाळासाहेब आणि साहेब ठाकरेंची दौऱ्यावरनं पत, संभाजीनगरवर बाळासाहेबांचीच पत कमी त्यावेळेला करण्याचं काम आहे. नगरला आणि बाळासाहेबांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशी दगडफेक केली होती आणि त्यावेळेला ऍक्शनला रिॲक्शन राष्ट्रवादीच्या बरोबर झाली होती आमची. माझं असं म्हणणं आहे की आता ठाकरे एकाच कुटुंबाच्या दोन फांद्यात हे मताची मी सहमत आहे. काय सुरुवात कोण करतं? आम्ही काय करणार त्याला तुम्ही सांगा. आता कार्यकर्ते राज ठाकरेचे ते आक्रमक कार्यकर्ते आहेत, तिकडे आक्रमक कार्यकर्ते आहेत, इकडे आक्रमक कार्यकर्ते. नेतृत्वाने त्याचं कंट्रोल केलं पाहिजे ना. तेच सांगतोय, नेतृत्वाने जर कंट्रोल नाही केलं तर आम्ही काय करणार त्याला तुम्ही सांगा. तुम्ही तुमचा माणूस जाऊन जर तिकडे सुपाऱ्या फेकणार असेल तर आम्ही काय करणार त्याला नारळ तुम्ही फेकून सांगा. मारणे. बरं आमच्या मागे काय डोळे आहेत? मागे काय घडते ते गाड्या म्हणा, बाईक म्हणा, तो नारळ चुकून एखाद्या बाईक वाल्याला लागला असता काय झालं? निश्चितपणे तो तर मुद्दा आहे ना. मी आज तो कधीही मुद्दा या आहे गोष्टीचं की समर्थन करणार या नाही. सगळ्यामध्ये दोघे समर्थन कुणी करत नाहीये, समर्थन कुणी करत नाहीये. दोघांचेही कार्यकर्ते मात्र एकमेकांना भिडतायत. मला श्रीमंत माने सरांना विचारायचं आहे, माने सर, या सगळ्यामुळे ठाकरे नावाचा जो दरारा होता त्या दराराला धक्का लागतोय का? आणि जी हिंमत आजवर कुणाची झालेली नव्हती हे दोघांनी एकमेकांच्या विरोधात करून दोघांचंही नुकसान यांनी केले का? नाही, मला असं वाटतं की हे ठाकरे नावाचा दरारा आहे, होता की राहील वगैरे यापेक्षा जो सामाजिक दुभंग जो महाराष्ट्रात झालेला आहे ना तो अधिक गंभीर आहे. आणि मगाशी मी जे सांगत असताना तेवढ्यात नांदगावकर साहेब आले त्यामुळे तुम्ही ते थांबवलं. हा जो सामाजिक दुभंग आहे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जो आहे तो आता विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत. त्यामुळं हे सगळेजण मैदानात उतरलेले आहेत आणि मैदानात उतरताना सगळ्या राजकीय पक्षांची अडचण अशी आहे की ते स्पष्टपणे सांगू शकत नाहीयेत की मराठ्यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे म्हणून. त्यांची अडचण अशी आहे की मराठ्यांची मागणी योग्य म्हटलं तर ओबीसी अंगावर येतात, ओबीसीची मागणी योग्य आहे किंवा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण नको असं म्हटल्याबरोबर मराठे अंगावरती येतात. हे सगळी जे गुळमुळीत जे सगळं चालू आहे ना त्याच्यावरचा आपल्यावरती ब्लेम येऊ नये म्हणून या पद्धतीनं एकमेकांच्या विरोधात ते आंदोलन वगैरे करतायत असं माझं निरीक्षण आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता जे सांगत होते आर्थिक निकषां वगैरे आता ईडब्ल्यूएस मध्ये दिलं ना आर्थिक निकषावरचं आरक्षण, तरी सुद्धा मागणी वाढते आहे. आणि ती प्रामुख्यानं सामाजिक दृष्ट्या आंतरवलीला मी स्वतः गेलो होतो सगळ्यात पहिलं, त्याच्यात राजसाहेब गेले होते. आंतरवलीला जाऊन त्यांच्या स्टेजवरती झरांगे पाटलांना सांगितलं की तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही कारण त्याला कंगोरे बरेच आहेत. मला आठवते आजही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी 16% आरक्षण दिलं होतं. मला एक सांगा की मुख्यमंत्री आंतरवाली सराटीला जर हे सांगितलं, एकनाथ शिंदे सोलापूरमध्ये जर तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की आरक्षण मिळू शकत नाही, घटनेशी संबंधित आहे, ते केंद्र सरकारशी संबंधित आहे, त्याच्यामुळे आमचं त्याची काही हे नाही. आम्हाला वाटतं की बाबा लातूरच्या हॉटेलमध्ये मात्र तुम्ही त्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची चर्चा केली होती आणि केंद्र सरकारने सुधारणा करून द्यावं माझ्या मराठी बांधवांना आरक्षण. प्रश्न आहे त्याविषयी कोण बोलत नाही. तुम्ही पवार साहेबांना जाब विचारत नाही, मंत्रिमंडळामध्ये एवढे वर्ष राहिले ते उद्धव साहेबांना जाब विचारत नाही आणि आम्ही तर कशात नाही, आम्हाला काय विचारताय तुम्ही? ठीक आहे, पण एक मात्र मान्य करावं लागेल की या महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष असा आहे, सगळ्याच राजकीय पक्षांना आरक्षणावरती बोलावं लागणार आहे आणि ती स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. ती घेणं सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये अशी भूमिका घेणं राजकीय पक्षांना शक्य नाही आहे. त्याचं कारण असं आहे की सगळेच सांभाळायचे आहेत
आणि ते सांभाळणं शक्य होत नाहीये एक जर स्पष्ट भूमिका घेतली. पण स्पष्ट भूमिका हे मान्य करावं लागेल की आज महाराष्ट्रामध्ये एकमेव मनसे पक्ष असा आहे, भले राजकीय त्याचं नुकसान त्यांचं होत असेल किंवा त्याचे रोष त्यांना पत्करावा लागतोय, पण बाळासाहेबांची जी भूमिका होती आरक्षणाच्या बद्दलची त्या भूमिकेवर आजही ते ठाम आहेत. राज ठाकरेंनी आपली भूमिका बदललेली नाहीये, हे मात्र मान्य करावं लागेल. बाकी सगळे पक्ष सगळ्यात महत्वाचा हा प्लीज सर प्लीज शेवटची नाही, याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की बाळासाहेबांनी 15 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी जी मांडलेली भूमिका असेल त्याच्यानंतरचं एक मोठं दशक निघून गेलेलं आहे आणि त्या मागणीला तीव्रता जी आहे ती अलीकडच्या काळातल्या म्हणजे 2013 मधली जी कोपर्डीची घटना आहे त्या कोपर्डीच्या घटनेनंतर त्याला गती आली आहे आणि त्यामुळं हा प्रश्न आता संवेदनशील बनलाय. आता तुम्ही विलासराव देशमुख काय म्हणाले, बाळासाहेबांची भूमिका काय होती, गोपीनाथ मुंडे साहेबांची भूमिका काय होती, हे संदर्भ घेऊन आजच्या राजकीय परिस्थितीवरती तुम्ही बोलू शकत नाहीये. त्याचं कारण असं आहे की जातगणनेसारखा जो मुद्दा समोर आलेला आहे तर आता एकही राजकीय पक्ष जातगणना नको असं स्पष्टपणे म्हणत नाहीये. ते काहीतरी वेगळं काहीतरी पैलू काढतील, परंतु त्याचं कारण असं आहे की सगळी अडचण जी आहे ती राजकीय मतांची जी आहे ती प्रामुख्याने धार्मिक की जातीय अशा तिड्यामध्ये सगळे राजकीय पक्ष अडकलेले आहेत. कारण जातीची आणि त्या तिड्याची धग मात्र कमी होते आपल्या सगळ्यांना बसते. धर्मावर आधारित जे धर्मावर आधारित ज्यांचं राजकारण आहे त्यांचं नुकसान होतं आणि म्हणून जातीच्या मुद्द्यावरती चर्चा अधिक होणं परवडत नाही ज्यांचं राजकारण धर्मावरती आधारित आहे. म्हणूनच सगळे गोलगोल अशा प्रकारची भूमिका घेतात, स्पष्ट कोणी बोलत नाहीये आजच्या परिस्थितीमध्ये. पण या सगळ्या आरक्षणाच्या धगीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही राडेबाजी सुरू आहे ते मात्र समर्थनीय नाही. जनतेला सुद्धा आम्ही हा प्रश्न विचारला. आम्ही जनतेला विचारलं की या मुद्द्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. आम्ही पोल घेतला, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची मतं जाणून घेतली. जनतेला काय वाटतंय, राड्यामुळे ठाकरे बंधूंच्या प्रतिष्ठेला धक्का लागलाय का, हा सवाल आम्ही विचारला. जनतेचं जे काही मत आहे ते मत तुमच्यापर्यंत आहे. होय असं म्हणतायत 85%, नाही असं म्हणतायत 15%. निश्चितपणे दोन्ही ठाकरे बंधू याचा विचार करतील अशी आशा करूया. हा पोल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या चर्चेत आज हा पोल सांगतोय बाळासाहेबांच्या शिवसेनेची 3 शक्ल झाली. 3 ठिकाणी विभागल्या गेलेल्या सैनिकांमध्ये सतत सत्ता संघर्ष सुरू आहे. आजवर कार्यकर्त्यांनी संघर्ष झडला. पहिल्यांदा थेट नेतृत्व टार्गेट झालंय हे मान्य करावं लागेल. त्यामुळे शिवसेनेवर प्रेम करणारा सामान्य माणूस आज अस्वस्थ आहे, कारण सामान्य माणसाच्या मुद्द्यासाठी लढणारी सेना आपापसात लढते हे त्यांना दुर्दैव वाटतंय. या लढाईत ठाकरे नावाचा दरारा टिकवणं दोन्ही ठाकरे आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सैनिकांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुद्द्यानं चर्चा व्हावी, मुद्द्यानं तो प्रश्न चर्चेतून सुटावा, मुद्द्यावरती येऊ नये हीच अपेक्षा आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. बडे मुद्दे आज मध्ये आपण या चर्चेत इथं थांबतोय, पण मुद्दे संपलेले नाहीयेत. मुद्दे आणखीन 3 महत्त्वाचे महाराष्ट्राच्या राजकारणातले आरक्षणाच्या संदर्भातले आहेत. जरांगेंना दिलेल्या चॅलेंजबद्दल आपण बोलणार आहोत. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.